आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महेंद्र काका तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज महायुतीच्या तिघांचं मिळून राष्ट्रवादीला ही जागा सुटलेली आहे आणि लोकसभेचे एक तरुण तडफदार उमेदवार महिलामधून अजितदादांनी दिलेला आहे अर्चनाताई पाटील। हे उमेदवार आम्हाला एकदम सक्षम उमेदवार आम्हाला मिळालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि तिन्ही पक्षाचे लोक जे आहेत आमचे महायुतीचे सगळे लोक एक दिलाने एक हिमतीने एकजुटीने काम करून आमचा राष्ट्रवादीचा उमेदवार महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे एवढी मी खात्री करतो आणि आपले दोन शब्द समजतो। आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? महिला म्हणून हा धाराशिव जिल्हा जो आहे तो आई तुळजाभवानीचा जिल्हा आहे आणि मला तर असं वाटतं या आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यामध्ये एका महिलेला न्याय मिळाला आणि महिलेची आज उमेदवारी जाहीर केली म्हणजे एका मातेचा सन्मान महिलेचा सन्मान या युती सरकारने आज केलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीच्या काळामध्ये आमच्या प्रचंड असं ताकदीने महायुतीच्या सरकारमधले सगळे घटक पक्ष शिवसेना शिंदे गट असेल अजितदादाचा गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरून माननीय सौ अर्चनाताई पाटील यांना विजयी करणार आहोत। अर्चनाताईचं गेले आपण सगळेजण पाहतात जनता पाहते इलेक्शन आलं निवडणूक आलं की काही नेत्यांच्या महिला बाहेर पडतात तेवढ्यापुरतंच 1-2 महिने काम करतात आणि पुन्हा घरामध्ये बसलेले असतात परंतु सतत 2000 मी पाहते त्यांना 2004 पासून त्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। त्या स्वतः इंजिनियर आहेत आणि प्रचंड असं मेहनती व्यक्तिमत्व आहे। जिल्हा परिषदच्या 2 टर्म त्या सदस्य केल्या जिल्हा परिषदमध्ये त्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले त्यावेळेस त्यांनी आपल्या प्रशासनावर अतिशय चांगल्या प्रकारे पकड बसवली आणि त्याच कार्यकालामध्ये महिलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत। म्हणून मला विश्वास आहे की या लोकसभेचं धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची जी निवड उमेदवार म्हणून आज युती सरकारने जाहीर केली ती अतिशय योग्य आहे आणि त्यांना निश्चितच आम्ही विजयी करणार आहोत एवढी ग्वाही या ठिकाणी मी महिलांच्या वतीने युती सरकारच्या वतीने आपल्याला देते। जरा जोरात थोडा। सर्वप्रथम मी सर्व धाराशिव जिल्ह्याचं अभिनंदन करतो की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्ह्याला एक सक्षम व कार्यतत्पर आणि कार्यधुरंधर असं सौ अर्चना राणा जगजितसिंह पाटील या उमेदवाराच्या माध्यमातून मिळालेला आहे। धाराशिव जिल्ह्यामधील जे काही मागील वर्षामध्ये भंगार चोरांचा सुळसुळाट निर्माण झालेला होता आणि विकासाची कामं जी रखडलेली होती ह्या सौ अर्चना राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून सर्व धाराशिवकरांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या नक्कीच पूर्णत्वाकडे जातील हा विश्वास आम्हा सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना शिंदे गट संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निश्चितच आहे। येणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत त्या पाठीमागे आम्ही सर्व आघाडी सरकारच्या विरोधामध्ये तीव्रपणे काम करून त्या सक्षम अशा उमेदवाराला अर्चना वहिनींना नक्कीच आम्ही निवडून आणू हा विश्वास या आजच्या त्यांच्या जल्लोषाच्या निमित्ताने आम्ही इथे करत आहोत। आजच्या जल्लोषामध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते कोणी दिसत नाही। शिंदे गटाचे काही पदाधिकारी जे आहेत ते मुंबईला आहेत आणि जे काही बाकीचे आहेत ते बाहेर असल्यामुळे ठिकाणी पोहोचू शकलेले नाही। आमचा त्यांच्यावरती फोनवरती संपर्क झालेला होता पण ते सध्या इथे कोणी नसल्यामुळे आणि हा कार्यक्रम अचानकपणे ठरल्यामुळं कारण 12 वाजल्यापासून किती वाजता घ्यायचा काय घ्यायचा हा विषय प्रलंबित होत होता त्यामुळे त्यांच्याशी संबंधित असणारे आपल्याला इथे कोणी दिसून येत नाही पण त्यांचा निश्चितच सावंत साहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट हा पूर्णपणे इथे काम करेल आम्हाला त्यांची साथ सगळ्यांना मिळेल व सक्षमपणे ही
लोकसभेची जागा महायुतीला मिळेल हा विश्वास आम्हा सर्वांना आहे. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.